आपला आणि अस्लम शेखचं निवडणुकीच्या आधीसुद्धा अ, बराच आम्ही बघितला म्हणजे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली असं सुद्धा तुम्ही म्हटलं. आता तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? मी त्यावेळी पण घाबरत नाही. मी कुठे घाबरायचे असेल तर मी काय करू शकत नाही. बॉम्बेमध्ये जीवन पण राहू शकत नाही. घाबरायचं काही कारण नाही ना. आपण काही चुकी नाही ना. आपण तुम्ही तिथे मी जे काही आपण कुठे कधी एक टीमने पाठवा मालवणीमध्ये काय चाललं आहे, पण तुम्ही सांगेल की माझं दुःख काय होतं आणि लोकांचं दुःख काय आहे. ते अमीन पटेल काय काय करता इथे. अमीन पटेल त्या पत्रामध्ये साईन केला पण होता. आता गृह खातं तर तुमच्या सरकारकडे आहे हा ना. तो सरकार करतं, पण मोठा प्रोसेस आहे. तुम्हाला असं आहे काय सहिताताई आपल्याला माहीत असेल की ते हा एक मोठा रॅकेट बांगलादेशमध्ये त्यावेळी ममता बनर्जीने केला होता. प्रत्येक जे बॉर्डरची जिल्हे आहेत त्यामध्ये त्याने एक स्कूल तयार केली. ते स्कूलमध्ये तिथून लोक यायच्या. त्याने 25-25, 15-15, 20-20 वर्षाचे जुने दाखले द्यायच्या की तुमचे वडील पण इथे राहत होते, तुमच्या मिळविंग सर्टिफिकेट आहे, तुमच्या हा मार्कशीट आहे, ते घेऊन तिथे तिथे आपला आधार कार्ड तयार करायचं. इथे यायच्या, ते सर्व डॉक्युमेंट आहे. आता मी परवा गेलो होतो बेंगलोरमध्ये, तर मला एक पोलीस ऑफिसर सांगत होते की ते ममता बनर्जीने तिथे एक ऑफिस तयार केलं आहे. कुठेही देशामध्ये बांगलादेशी कोणाने पकडला तो त्यांचे रॅकेट जे तयार ते आणता एक मोठी ब्रॅकेट आहे, ते तिथे फोन करतात आणि तिथून त्या पोलिसकडे फोन जातात की आमच्या बंगालच्या लोकांना तुम्ही कसा पकडला. हा काय आहे म्हणून ते लोकांना त्याने सबक दिला नाही यावेळी. पण मग मालवणीत काय